सर्वांना जय हिंद. तर आता ह्या व्हिडिओपासून आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे या ठिकाणी शेकडेवारी. आता मी पहिल्यांदाच चॅप्टर घेतलो शेकडेवारी. काही जण म्हणतील की आता सर डायरेक्ट एवढा हाय लेवलचा चॅप्टर का सुरू केला, बेसिक पासून आम्हाला शिकवा की संख्या काय राहतात किंवा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. पण त्याच्यासाठी एक मी छोटीशी गोष्ट सांगतो. एक काळ होता की ज्याच्यावर आपल्याला सुरुवात संख्यापासून करत होत्या, ठीक आहे. पण आता आपण कोणत्या भरतीची तयारी करायला सगळ्यात अगोदर ते आपल्या डोळ्यासमोर राहू दे. जिथं आपण रेल्वेची किंवा SSC GD सारख्याची परीक्षेची तयारी करायला, तिथं आपल्याला जे परीक्षेमध्ये येणारे चॅप्टर आहेत तेच सगळ्यात अगोदर कव्हर करणं आपल्याला महत्वाचे राहतात, ठीक आहे. आता हे चॅप्टर शिकायच्या अगोदर जर कोणती जर कन्सेप्ट जर हार्ड लेवल आली तर त्याला बेसिक पासून मी सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो, बेसिक पासून. पण त्याच्या अगोदर फक्त तुम्हाला कोणताही चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन तेवढं जमावं लागेल. बाकी एक्स्ट्रा काही जमायची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट कोणत्याही चॅप्टरला टच करू शकता. बेसिक कॅल्क्युलेशन यावं लागेल तुम्हाला. फक्त गुणाकार करणं, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, सगळे या टाईपचे सगळे हे क्वेश्चन आपल्याला जमावं लागेल. गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार. आता भागाकारासाठी मेन लागतात कसोट्या. म्हणजे कोणत्या संख्येनं भाग चलय ते समजण्यासाठी काय लागणार आहेत, कसोट्या. फक्त तुम्हाला किमान 11 पर्यंतचे कसोट्या तरी पाठ पाहिजे. कितीपर्यंतचे म्हणून मी या ठिकाणी, तर 11 पर्यंतच्या कसोट्या पाठ पाहिजे. काय पाठ पाहिजे त्या ठिकाणी, कसोट्या. जेणेकरून तुम्हाला समजून येते की बाबा कोणत्या संख्येनं भाग चाललंय, एवढं समजावं आपल्याला. किंवा कसोट्या कुठेही भेटू शकतात आपल्याला. गुगलवर जरी सर्च केलं किंवा पुस्तकामध्ये सुद्धा भेटू शकतात. नॉर्मल राहतात, जास्त काही हार्ड राहणार, जे आपण लहानपणी शिकल्या त्याच प्रकारचं. तर आता सुरुवात करूत आपण या ठिकाणी शेकडेवारीपासून. आता शेकडेवारी नावातच आहे प्रतिशत. त्याचा अर्थ काय होते सगळ्यात पहिल्यांदा बघा, याचा अर्थ काय होते. प्रतिशत म्हणजे काय किंवा शेकडेवारी म्हणजे काय. आता ही असं टॉपिक आहे जिथे आपल्याला कमीत कमी जे शेकडा जर समजला आपल्याला, म्हणजे टक्केवारी जर समजली तर आपले 4-5 टॉपिक असेच कव्हर होऊन जातात. कारण ह्याच्याच बेसिसवर पुढे नफा तोटा येणार आहे, सरळ व्याज येणार आहे, चक्रवाढ व्याज येणार आहे. या सगळ्यामध्ये किंवा ते सूट चॅप्टर झालं, सगळ्यामध्ये तुम्हाला टक्केवारीचं काम येणार आहे. मग त्या टक्केवारीचा अर्थ काय होते ते पहिल्यांदा आपल्याला कळावं लागेल. टक्के म्हणजेच काय, जसं की थोडंसं मी बेसिक गोष्टी सांगतो या ठिकाणी. प्रतिशत म्हणजे काय, शेकडेवारी म्हणजेच काय, अर्थ काय होते. प्रतिशत म्हणजेच काय, म्हणजे प्रति 100. जसं की उदाहरणार्थ मी एक संख्या घेतलो या ठिकाणी. मी काय केलो तर एक संख्या घेतलो. जसं की मी घ्यालो या ठिकाणी 25. हे काय घेतलं या ठिकाणी मी 25. आता हे झाली फक्त संख्या. आता शत म्हणजे काय, प्रतिशत म्हणजेच काय, प्रति 100. प्रति 100 म्हणजेच काय, तर 25च्या खाली या ठिकाणी किती लिहायचं आपल्याला, तर 100 लिहायचं. प्रति काय म्हणाले या ठिकाणी, 100. आता ह्यालाच आपण एकतर 25 भागिले 100 लिहू शकता किंवा ह्याला आपल्याला असं लिहिता येते 25%. हे आहे शेकडेवारीचं सिम्बॉल, टक्केवारीचं सिम्बॉल. त्याला काय म्हणतो आपण, टक्केवारी. ज्या ज्या संख्येच्या पुढे, सगळ्यात पहिली कन्सेप्ट कोणती आहे या ठिकाणी, ज्या ज्या संख्येच्या पुढे जर समजा तुम्हाला जर असं टक्केवारीचं जर सिम्बॉल जर लागलेलं दिसलं, त्याचा अर्थ काय होणार आहे, तर सरळ सरळ तुम्ही एक काम करा, भागिलेमध्ये 100 घ्या. भागिलेमध्ये काय घ्या या ठिकाणी, तर 100 घ्या. ही आहे आपली पहिली कन्सेप्ट. टक्के लागले, ज्या ज्या संख्येच्या पुढे टक्के लागले त्याचा अर्थ भागिलेमध्ये 100 येणार आहे. मग ह्या ठिकाणी नंतर तुम्ही कटवू शकता. जसं की मी 25 न कट करतो बघा. 25 एक 25, 25 चोक 100. म्हणजेच अपूर्णांकामध्ये किती उरले या ठिकाणी, तर 1/4 उरले. 1 किती उरले या ठिकाणी, 4 उरले. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात पहिली कन्सेप्ट समजून यावं. कोणत्याही संख्येच्या पुढे जर टक्के जर लागले त्याचा अर्थ होते भागिलेमध्ये 100. आणि भागिलेमध्ये 100 आल्याच्या नंतर ते आता एक टाईपचा अपूर्णांक तयार होते. मग इथं तुम्ही कट करू शकता. मग इथं काय करू शकता, या ठिकाणी तुम्ही कट करू शकता. आता या अपूर्णांकाचा अर्थ काय होते, ह्या अपूर्णांकाचा अर्थ काय होते ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू. जसं की जर कधी जर म्हणले आपण 1/4, आता इथे किती आलंय, 1/4 आले, ठीक आहे. 1/4चा अर्थ काय होते, 1/4चा अर्थ हे होते की बाबा 4 पैकी टोटल जेवढे काही हिस्सा राहणार आहे ते कधी जिंदगीत खाली येते. याचा अर्थ काय होते माहिती आहे का, टोटल हिस्सा हे खालचा 4 आहे, ठीक आहे. 4 पैकी आपल्याला 1 भाग म्हणाले, 4 पैकी काय म्हणाले या ठिकाणी, 1 भाग म्हणाले, असा त्याचा अर्थ होते. अपूर्णांकाचा अर्थ काय होते, टोटल हिस्सा खाली, 4 पैकी किती हिस्सा म्हणाले, 1 हिस्सा म्हणाले. म्हणजेच काय, 25% म्हणजेच काय राहणार आहे, 4 पैकी किती हिस्सा, 1 हिस्सा. किंवा 100 पैकी किती हिस्सा, 25 हिस्सा, असा त्याचा अर्थ होते. मग याचं काम कुठं पडते, सगळ्यात महत्वाचं काम कुठं पडते ते बघावं लागेल आपल्याला.
जर समजा मी जर म्हणलो की एक संख्या 10% वाढाली, किती टक्क्यानं वाढाली? 10% वाढाली म्हणून मी प्लस केलो. कोणती तरी संख्या आहे समजा, कितीनं वाढाली? 10% वाढाली. 10% वाढली ह्याचा अर्थ तुम्हाला एक समजाव सगळ्यात पहिल्यांदा. 10% म्हणजे अपूर्णांकात किती होतात? 10% म्हणजे किती राहणार आहे? 10% लागले ह्याचा अर्थ भागिले मध्ये 100 आलं. आता कट करा, हे 1 0 गेलं, हे 1 0 गेलं. अपूर्णांकामध्ये किती येऊ लागले? 1/10 येऊ लागले. 1/10. आपल्याला एवढं समजलं की 10% म्हणजे 10 भागापैकी किती भाग आहे? 1 भाग आहे. आणि मी संख्या म्हणालो की बाबा 10%नं वाढालंय म्हणून मी शॉर्ट फॉर्म मध्ये प्लस यूज केलो. 10%नं वाढालंय ह्याचा अर्थ 10 वर 1 वाढालंय असा त्याचा अर्थ होते. 10 पैकी वरी जेवढाही काही अंश असेल तेवढं वाढालंय, 10च्या वर तेवढं वाढालंय. म्हणजेच काय, जर पहिल्याची संख्या म्हणजे जुनी संख्या जर 10 असेल, उदाहरणार्थ इथं मी जुनी संख्या किती घेतो? 10. आता 10%नं वाढून किती बनणार आहे? 10%नं वाढून मग 10 वर कितीनं वाढले? वर बघा कितीनं वाढालंय? 1नं वाढालंय. मग 10 मध्ये 1 जर वाढलं तर मग या ठिकाणी किती येणार आहे? 11 येणार आहे. किती येणार आहे? 11. म्हणजेच काय, आता असं समजायचं आपण याला की पहिल्यांदा संख्या 10 होती, आता वाढून किती झाली? 11 झाली. आता वाढून किती झाली या ठिकाणी? तर 11 झाली, असं आपल्याला समजायचं. जेवढे काय असेल, जर समजा मी म्हणलो या ठिकाणी 10% कमी करायला, मग 10 वर 1 कमी करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, मग 10 होती, मग 1 कमी करून किती बनणार आहे या ठिकाणी? 9 बनणार आहे. किती बनणार आहे? 9 बनणार आहे. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे जे की आपल्याला जमावं लागेल. 2 कन्सेप्ट शिकवलं मी. कोणत्या कन्सेप्ट आहेत? पहिल्यांदा कोणत्याही संख्येच्या पुढे जर टक्के लागलं त्याचा अर्थ होते भागिले मध्ये 100. नंतर तुम्ही इथं कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा तुम्हाला म्हणलं 10% वाढाले, 25% वाढाले, जेवढेही काही टक्के वाढवाले, छेदस्थानी जे संख्या राहते ते टोटल हिस्सा राहते, त्या टोटल हिस्स्यामध्ये जेवढे काही वरी अंश येणार आहे तेवढं वाढणार आहे, हे आपल्याला समजून यावं. जसं की आता नेक्स्ट कन्सेप्ट मी शिकवतो या ठिकाणी बघा. नेक्स्ट कन्सेप्ट, जसं की ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की बाबा 10% बरोबर किती टक्के बरोबर? 10% बरोबर काय असणार आहे? 10 भागिले 100 येणार आहे. 10 भागिले काय येणार आहे? 100 येणार आहे. इथं तुम्ही कट करू शकता, जसं की 10 1 10, 10 10 100, म्हणजे 1 किती येऊ लागला या ठिकाणी? 10. त्या टक्केवारीचं रूपांतर सगळ्यात महत्वाचं अपूर्णांकात तुम्हाला करता यावं लागेल. जसं की मी उद्या चलून तुम्हाला म्हणलो की बाबा 15% घ्या, इथे किती टक्के घ्या? 15%. या ठिकाणी मी घेतलो 15%. किती टक्के घेतलो? 15%. 15%ची किंमत किती राहणार आहे? तर 15 भागिले 100 राहणार आहे. हे कशावरून आलं? टक्के लागलं, याचा अर्थ काय आलंय? भागिले मध्ये 100 आलं. आता कटते का बघा या ठिकाणी. 15/100 कितीनं कट आलंय? 5 न कट आलंय या ठिकाणी. जसं की इकडे मी वरी 5 न कट करतो, 5 त्रिक 15, वरी किती आलंय? 3 आले. भागिले मध्ये इकडे 5 न कटवा, जसं की 5 दोन्ही 10, समोर 1 0 आहे, 5 0 जा 0, म्हणजेच काय? 3/20 आले. 3/20. आणि जर समजा तुम्हाला मी असं क्वेश्चन केलं की बाबा एक संख्या 15%नं वाढाली, 15%नं वाढाली ह्याचा अर्थ काय? 15%ची किंमत 3/20, म्हणजेच 20 वर 3 वाढालय. 20च्या वर किती वाढालय? 3 वाढालय. जुनी संख्या जर 20 असेल तर नवीन संख्या किती येणार आहे? 3 न वाढून म्हणजेच किती येणार आहे? 23 होणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला समजायचं सगळ्यात महत्वाचं. जसं की मी जर म्हणलो या ठिकाणी 25% कमी झाली संख्या, 25% काय झाली? मायनस झाली, 25% कमी झाली, ह्याचा अर्थ एकच निघते. जर समजा या ठिकाणी मी म्हणलो 10% प्लस होईल, म्हणजे 10% वाढाली संख्या, तर काय तयार होते इथं? अपूर्णांक बघा बरं, किंवा वाढाले कमी व्हाले मी नंतर घेतो. पहिल्यांदा 25% बघा. 25% म्हणजेच किती आहे? 25% म्हणजेच किती? 25 भागिले 100 येणार आहे. मग कट करा, इकडे 25 1 25, 25 चोक 100, 1 किती आलं या ठिकाणी? 1/4 आलंय. नंतर नेक्स्ट इकडं मी जर म्हणलो या ठिकाणी 30%, किती टक्के म्हणलो? 30%. 30% म्हणल्याच्या नंतर 30 भागिले मध्ये 100, 30 भागिले मध्ये किती आलंय? 100. जसं की हे एक कट झालं, हे एक कट झालं, किती भेटाले आपल्याला? 3/10, 3/10 भेटाले. आता थोडंसं नेक्स्ट चला पुढे. मी म्हणलो की बाबा कोणती तर संख्यामध्ये 10% वाढ आले, इथं किती टक्के वाढ आले? 10%. इथं 15% कमी व्हाले असं समजा, इथं 25% कमी व्हाले, इथं 30% वाढ आले. 30% वाढ आले म्हणजेच प्लस आहे असं समजा. आता असं तुम्हाला मी म्हणलो की बाबा एक संख्यामध्ये 10% वाढली, 10% वाढलं याचा अर्थ काय? जुनी संख्या जर 10 असेल, कारण पूर्ण संख्या खाली राहते छेदस्थानी म्हणलो मी,
जुनी संख्या जर 10 असेल तर आता वाढून ते किती झालंय, कितीनं वाढले सगळ्यात पहिल्यांदा, वरी जेवढं आहे तेवढ्यानं वाढाले. कितीनं वाढले, मग 1नं वाढले. मग 10 मध्ये 1 वाढल्यावर किती होणार आहे तयार, इथं 11 झाले. म्हणजे 10 ची संख्या कितीनं वाढली, 11 झाली. 10 ची संख्या वाढून किती झाली तर 11 झाली. आता इकडं 15% कमी झाले म्हणलो मी. अपूर्णांकात किती आलाय, 20/3. कमीचा उल्लेख आला की समजायचं की 20 वर 3 कमी झाली. 20 वर कितीनं, 3 कमी झाली. म्हणजेच काय, जुनी संख्या जर समजा 20 असेल तर आता 3 कमी होऊन किती होणार आहे या ठिकाणी, 17 होणार आहे. 3 कमी होऊन किती होणार आहे या ठिकाणी, 17 होणार आहे, असा त्याचा अर्थ होते. जसं की खाली इथं काय म्हणले, 25% कमी झाली किंवा 25% घट झाली जर म्हणलं, मग 4 वर 1 ची घट झाली. घट म्हणत असेल तर कमी करायचं आणि वाढ म्हणत असेल तर वाढवायचं, एवढंच काम करायचं आपल्याला. मग 4 वर 1 ची कमी, 1 ची कमी होऊन किती होणार आहे आता, 3 होणार आहे. खाली बघा तसं 30% प्लस झाले म्हणले, 30% प्लस झाले याचा अर्थ 10 वर 3% म्हणजे 3 प्लस झाले. मग 10 वर 3 वाढवा या ठिकाणी. मग सुरुवातीला 10 संख्या होती, आता 3 न वाढून किती झाली या ठिकाणी, 13 झाली. 3 न वाढून किती झाली या ठिकाणी तर 13 झाली. हे कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा सगळ्यात महत्वाचे कॉन्सेप्ट. वरी जेवढे काय आहे तेवढं वाढलं तर वाढून टाकून द्यायचं. छेदस्थानी म्हणजे टोटल हिस्सा राहते कधी बी, आणि वरी काय करायला आपण, जेवढे काही वाढत असेल तर प्लस करा, घटत असेल कमी करा, बस. ही होती आपली कॉन्सेप्ट नंबर 3. आता कॉन्सेप्ट जेवढे काय आहेत ना चॅप्टर संपायच्यापर्यंत, कॉन्सेप्टला कॉन्सेप्ट समजू नका, फक्त जेवढी काही शिकवलं तेवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. हे अर्थ काय काय होते याचा अर्थ. जर समजा तुम्हाला असं म्हणलं 25-30% प्लस, तर ह्याला आपण असं लिहू शकता, बाबा सुरुवातीला 10 होती संख्या, आता किती झाली, 13 झाली. हे कुठं कामाला येते ते मी पुढे सांगतो, पण सगळ्यात अगोदर तुम्हाला हे असं लक्षात ठेवायचं फॉर्मॅट. त्याच्यानंतर आता पुढची जी गोष्ट येणार आहे म्हणजेच काय, इथं तर समजलं बाबा आपल्याला की बाबा मी तर म्हणालो 25% म्हणजे 25/100. पण जर समजा इन फ्युचर तुम्हाला जर असं जर दिलं, जसं की त्या ठिकाणी मी काढतो 12/1/2%, 12/1/2% किंवा 33/1/3% किंवा 66/2/3% किंवा 11/1/9%. कारण आपल्याला पेपरमध्ये असे येतात, 25% 20% हे येतील, पण हार्ड जर क्वेश्चन केलं तर कसं येणार आहे, हे पॅटर्न येणार आहे. 12/1/2%, 33/3%, 66/2/3%, 11/1/9%. आता क्वेश्चन मध्ये म्हणते बाबा एक संख्या काय झाली या ठिकाणी, 12/1/2% वाढली म्हणते, 33/1/3% कमी झाली म्हणते, 66/2/3% वाढली म्हणते, 11/1/9% कमी झाली म्हणते. वाढ कमी जास्त हे सगळं काढता येते, पण सगळ्यात अगोदर आपल्याला काय जमावं लागेल, हे जे आधी मानवाच्या रूपामध्ये जे संख्या दिसाले ना 12/1/2, त्याला पहिल्यांदा अपूर्णांकात करावं लागेल. कशात करावं लागेल, अपूर्णांकात. मग अपूर्णांकात केल्यावर काय होते हे मी इथं तुम्हाला सांगतो. अपूर्णांकात कसं करायचं, जर अशा पॅटर्नवरचं जर क्वेश्चन आलं, अपूर्णांकात कसं करायचं सगळ्यात पहिल्यांदा ते समजून घ्या. अपूर्णांकात कसं करायचं, जसं की एक पूर्णांक होतं, कारण बेसिक पासून शिकवलं त्याच्यामुळे थोडंसं टाइम घ्यायला बेसिक समजण्यासाठी. आता हे शेकडेवारीला टाइम देतो, पण नफा तोटा शिकत असताना हे बेसिक गोष्टी हे सांगता येणार, कारण हे शेकडेवारीमध्ये मी सांगितलेलं आहे. मग नफा तोटा शिकताना डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत मी. जसं की तुम्हाला मी म्हणलो या ठिकाणी किती म्हणालो, 3/3/4. हे काय आहे या ठिकाणी, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला काय म्हणतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचं रूपांतर जर तुम्हाला अपूर्णांकात जर करायचं असेल, अपूर्णांकात म्हणजे कसं, वरी अंश आणि खाली छेद राहावं बस, बाकी हे 3 मला नको. तर मग त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, कधी लक्षात ठेवा, हे जे 4 न पहिल्यांदा या 3 ला गुणायचं, 4 न या 3 ला काय करायचं पहिल्यांदा तर गुणायचं. 4 न 3 ला गुणल्याच्या नंतर आलेल्या गुणाकारामध्ये प्लस अंश करून टाकून द्यायचं. प्लस काय करायचं आहे, अंश करायचं. आता मला सांगा, 4 गुणिले 3 केल्यावर 4 त्रिकम 12 झालं. 12 + 3 करा, 12 + 3 किती येते, 15. मग याचा अर्थ काय झाला, 15 आणि छेद किती करायचा आहे, हे छेद किती होते इथं दादा, 4 होतं. 15 छेद किती भेटाले या ठिकाणी, 4 भेटाले. म्हणजे हे टाईपचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करता यावं लागेल, एवढंच आहे बस, बाकी काही नाही. एवढंच आहे रूपांतर. पहिल्यांदा गुणायचं, नंतर प्लस करायचं, गुणायचं प्लस करायचं, आणि जे छेदस्थानी संख्या आहे ते छेदस्थानी राहणारच आहे. आता इथं या, इथं काय म्हणलंय,
याचं रूपांतर मला कशात करायचं आहे? अपूर्णांकात करायचं. मग काय करणार मी? 2 गुणिले 12 करणार. 2 गुणिले काय करणार? 12 आणि प्लस 1 करणार. प्लस काय करणार? 1 करणार. 2 गुणिले 12 करा. 12 दोन्ही किती होतात? 24 आणि प्लस 1 किती झालं या ठिकाणी? 25 आणि छेद किती होते? 2 होतं. पण हे 25/2 हे अपूर्णांक झालं नाही. फक्त हे 12/1/2 ची किंमत आहे 25/2. पण पुढे हे टक्के तर जशाला तसे राहिले ना. टक्के काय राहिले? जशाला तसे राहिले. हे टक्के जशाला तसे. हे टक्के काय आलं तर जशाला तसं. बेसिक पासून आहे म्हणून थोडंसं इथं टाइम घ्यायला मी. एक एक स्टेप वाढत सांगायला मी. आता अजून एक प्रॉब्लेम आहे ते जर कोणत्याही अपूर्णांकाच्या पुढे जर टक्के लागले तर त्याला आम्ही कसं करावं? अपूर्णांकात प्रॉपर अपूर्णांकात करायचं असेल तर त्याला तुम्ही असं समजू नका की बाबा 2 वर 25 वाढालंय मग 2चं किती झालं या ठिकाणी 27 झालं. असं नाही ते. भागिलेमध्ये 100 आहे ना याचा काय अर्थ आहे? मग त्याला तुम्ही सरळ काढूनच टाकल्या. भागिलेमध्ये 100 किंवा हे जे टक्केवारी आहे टक्केचा अर्थ एकच आहे. काय? भागिलेमध्ये 100 करणं. आणि भागिलेमध्ये 100 म्हणजेच काय? छेदाच्या ठिकाणी 100 जोडा तुम्ही, बस. बाकी काही करू नका. मग ह्याला आपल्याला असंही लिहिता येते. कधी लक्षात ठेवा, इकडे बघा. 5 मी इकडे ठिकाणी काय करलो? 5/7 म्हणालो. 5/7 ह्या टक्क्याचा अर्थ फक्त भागिलेमध्ये तुम्ही 2 झिरो जोडा, बाकी काही करू नका. पहिलं कसं होतं? 25% होतं बघा. 25%. काय केलं होतं या ठिकाणी? 25ला 25 भागिलेमध्ये काही राहिना म्हणजे 1 राहते. आणि हे टक्केचा अर्थ हे असे टोटल किती टक्के आहेत? 1 आणि 2. 2 झिरो जोडून टाकून द्यायचं. काम संपलं. 2 झिरो काय करायचं आपल्याला? जोडून टाकायचा. बस. म्हणजे 25% म्हणजे 25/100 होतं. आता त्याच प्रकारे 5/7 आहे ना, 5/7 हे टक्केचा अर्थ काय होते? भागिलेमध्ये 2 झिरो द्या. भागिले म्हणजेच कुठं? 7 म्हणजे भागिलेमध्येच आहे ना. इथंच तुम्हाला 2 झिरो जोडायचा. इथंच तुम्हाला काय करायचं? 2 झिरो जोडायचा. किंवा ह्याला असंही लिहू शकता तुम्ही. 5 पहिले किती होते? 7 होतं ना. भागिलेमध्ये 2 झिरो जोडायचा. मग ह्याला काय करा? गुणिलेमध्ये इथं 2 झिरो जोडून टाकून द्या. आता तुम्ही म्हणाल की सर इथं तर गुणाकार झाले. पण आलंय तर 100 खालीच ना छेदस्थानी. आता इथं काही नाही म्हणजे सिम्बॉल गुणाकाराचं राहते, बाकी काही नाही. पण आलंय 100 कुठं तरी भागाकारामध्येच आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला याचा अर्थ होते. मग त्याच प्रकारे मला सांगा इथं मी काय म्हणालो? 25/2 टक्के लागले. टक्के लागल्याच्या नंतर याचा अर्थ 25/2ला 2 आणि हे टक्के लागले त्याचा अर्थ खाली 100 जोडा. आणि खाली 100 जोडायचं म्हणजे इथं गुणिले काही राहिना म्हणजे गुणाकार करा. इथं 100 जोडा. काम संपलं. आता हे झालं अपूर्णांकात रूपांतर. आता जसं की इथं कट होते बघा. 25 25 25 चोक 100 वरी 1 उरालंय छेदस्थानी. 4 दोन्ही किती उरलेत? 8. 4 दोन्ही किती आलं या ठिकाणी? 8 आलं. 1/8 झालं. त्याच्यानंतर इथं 33/3 म्हणजेच किती येणार आहे बघा इथं. आता थोडंसं फास्ट करू तिथं. 3 गुणिले 33 करा. 3 गुणिले 33 किंवा 33 त्रिक किती येते? 99 येते बघा. 33 त्रिक 99 आणि 99 प्लस 1. 99 प्लस 1 किती झालं? 100. 100 आणि छेदस्थानी किती आहे? 3 आहे. आणि हे टक्के आहे जशाला तसं. हे काय आहे? टक्के. इकडे जशाला तसं अजून बघा. 66 गुणिले 3 करा. इथं तिप्पट करायचं आहे. काय करायचं इथं? तिप्पट. मग तुम्ही एक काम करायचं. काय करायचं मी सांगतो बघा. पहिल्यांदा याला 60 समजा. 60 गुणिले 3 करा. साइन त्र्यांकी झाले 18 म्हणजे 180 आणि वर किती झाले? 6. साइन त्र्यांकी झालं 18. 180 अधिक 18 198. 198 प्लस 2 करायचं. 198 प्लस 2 किती येते? 198 प्लस 2 200 भागिले किती आहे? 3. हे काय आहे? टक्के. काम संपलं. बघा इकडं. 9 गुणिले 11 करा. 11 9 99 प्लस 1. 99 प्लस 1 100. 100 छेद हे किती आहे? 9 आहे. हे टक्के. पण अजून प्रॉब्लेम आहे. टक्केचा अर्थ होते भागिलेमध्ये 100. ह्यालाच लिहिताना आपण असं लिहूत 100ला 100 भागिले हे 3ला 3. टक्के लागलं म्हणजे खाली 100 जोडा, बस. इकडे 200ला 200 भागिलेला भागिले 3ला 3 हे टक्के निघाले आणि खाली 100 जुडलं. अगेन इकडं 100ला 100 भागिलेला भागिले 9ला 9 टक्के लागले याचा अर्थ खाली 100 जुडले. टक्के लागले याचा अर्थ काय? खाली 100 जुडले. आता कट करा. जसं की काय 100 100 गेलं कटून. इथं किती उरलंय? वरी काही नाही म्हणजे 1 उरलंय भागिले. इथं काही नाही. इथं किती आहे तर 3 उरलंय. इकडं 1 2 1 2 गेलं कटून. किती उराले? 2 छेदामध्ये किती उराले? 3. बस. इकडे बघा 1 2 1 2 गेलं कटून. वरी किती उराले? 1 भागिलेमध्ये किती उराले? 9.
हे झालं रूपांतर अपूर्णांकात. हे कशात झालं या ठिकाणी? तर अपूर्णांकात झालं. आता नेक्स्ट प्रोसेस पुढची राहिली. अजून काय राहिली? आता इथं मी म्हणलो होतो की 12/2% प्लस म्हणजे वाढाली संख्या. वाढाली म्हणजेच काय? आता इथं तुम्हाला अपूर्णांकात दिसलंय ना. आता पहिलंची मेथड आहे काही. इथं या पूर्णांक होत होतं, वाढून किती झाले? अशा प्रकारे. त्याच प्रकारे आपल्याला इथं करायचं. आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा. 8 वर 1 वाढली. 8 वर 1 वाढली याचा अर्थ पहिल्यांदा 8 होती संख्या, आता किती झाली असेल? 1 वाढून 9 झाली. इथं काय म्हणलं होतं? 33/3% घटाली म्हणजे कमी व्हाले. मग 3 वर कितीची कमी व्हाली? 1 ची कमी व्हाली. मग पहिल्यांदा संख्या 3 होती, आता 1 कमी होऊन 1 कमी झाली याचा अर्थ किती झाली असेल? 2 झाली असेल, असा त्याचा अर्थ होतो. इकडं हे काय बोलाल वाढालं बघा, प्लस व्हाल. मग 3 वर कितीनं वाढालंय? 2 न वाढालंय. म्हणजेच काय? पहिल्यांदा संख्या 3 होती, आता 2 न वाढून 3 मध्ये 2 प्लस करा, किती झालं या ठिकाणी? 5 झालं. आता त्याच्यानंतर 11/9% कमी होत राहिलं. म्हणजेच काय? 9 वर 1ची कमी होऊ लागली. 1ची काय होऊ कमी? म्हणजे पहिल्यांदा 9 होती, 1 कमी होऊन आता किती झालं या ठिकाणी? 8 झाले. किती झालं या ठिकाणी? तर 8 झाले. असा ह्याचा अर्थ होते. आपल्याला एक स्टेप कमी करून तुम्ही 12/2% म्हणजे की तुम्ही थेट इथं पोहोचाव. इथून डायरेक्ट अपूर्णांक काढून मग तिकडे पोहोचाव. हे एक स्टेप फक्त मी एक्स्ट्रा समजण्यासाठी लिहिलो. मी तुम्हाला हे स्टेप लिहायचं नाही, फक्त हे समजण्यासाठी मी ऍड केलेलं आहे हे स्टेप. ठीक आहे. अशा प्रकारे हे दोन कन्सेप्ट आपल्याला समजले असतील. सगळ्यात महत्वाचे आहेत. टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात करणं. टक्केवारीचं रूपांतर कशात करणं? अपूर्णांकात करणं. आता जर समजा मी इन फ्युचर तुम्हाला म्हणलो की बाबा तुम्हाला मी एक अपूर्णांक काढायलो. अपूर्णांक काढायलो म्हणजेच काय काढायलो बघा या ठिकाणी 2/5 तुमचं अपूर्णांकात आले आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं विचारलं की याच्या टक्केवारीमध्ये रूपांतर करा. कशामध्ये रूपांतर करा? टक्केवारीमध्ये. ह्याचं रूपांतर कशात करायचं आहे? टक्केवारीमध्ये. कशाचं रूपांतर? अपूर्णांकाचं रूपांतर. कारण टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं बघितलं आपण. कोणत्याही संख्येच्या पुढे टक्के लागले याचा अर्थ भागिले 100 येणार आहे. पण इन फ्युचर तुम्हाला जर अपूर्णांकाचं रूपांतर जर टक्केवारीमध्ये करा म्हणलं तर तुम्हाला एक गोष्ट जमाव या ठिकाणी काहीच करायचं नाही. अपूर्णांकाचं रूपांतर जर टक्केवारीमध्ये करायचं असेल तर या ठिकाणी गुणिले 100 करून टाकून द्यायचं. काय करायचं? गुणिले 100. बघा या ठिकाणी 2/5 ला 2/5. टक्केवारीमध्ये जर रूपांतर करायचं असेल, अपूर्णांकाचं रूपांतर जर टक्केवारीमध्ये करायचं असेल तर ह्या ठिकाणी काय होणार आहे? गुणिलेमध्ये 100 होणार आहे. हे लक्षात ठेवा. गुणिलेमध्ये काय होते? 100 होते. 5×1 5, 5×2 10, 5×0 0. 2 गुणिले 20 गुणिले 2 करा. 20×2 40. आता टक्के लागले याचा अर्थ. याचा अर्थ काय लागला? टक्के लागलं. कारण टक्केवारीमध्ये रूपांतर झालं ना. अगेन मी म्हणालो या ठिकाणी की बाबा 3/5 याचं रूपांतर टक्केवारीमध्ये करा. टक्केवारीमध्ये करायचं म्हणजे गुणिलेमध्ये किती करणार आहोत? 100. 5×1 5, 5×2 10, 5×0 0. 20×3 किती येणार आहे या ठिकाणी? 60%. किती टक्के? 60%. अगेन मी म्हणालो या ठिकाणी 7/8. 7/8चं रूपांतर कशात करायचं? टक्केवारीमध्ये करायचं. टक्केवारीमध्ये करायचं म्हणजे गुणिले काय करू मी? 100. आता इथं कट होते का बघा इकडे. जसं की 4×2 8, 4×2 8. इकडं 4×2 8, 9 10 2 उरले 20 झाले. 4×5 20. 25×7 25×7 किती येणार आहे या ठिकाणी? 175. पाडे पाठ पाहिजे म्हणलो होतो मी. पाडे काय करायचं या ठिकाणी? पाठ करायचा. भागिलेमध्ये किती आहे? तर इथं 2 आहे. बघा या ठिकाणी किती येते? 2×1 2. 2×8 16. किती उराले? 1 उराले. 15 झाले समोर जोडल्या. 2×7 14. 14 म्हणजे 1 उराले. पॉईंट दिलो मी. 10 झाले. 2×5 10. 87.5%. कारण टक्के लावायला विसरू नका. कारण करायचं आपल्याला टक्केवारीतच आहे ना. म्हणून अपूर्णांकाचं रूपांतर जर तुम्हाला टक्केवारी म्हणलं तर गुणिलेमध्ये 100 करायचं आहे. आणि जर समजा कोणत्याही संख्येच्या पुढे जर टक्के लागले याचा अर्थ होते भागिलेमध्ये 100. दोघांमधला फरक आहे. आता तुम्हाला असं कधी 10वीची परीक्षा द्यायला सगळेजण दिल्या असतील अशी मला अपेक्षा आहे. पास बी झाल्या असतील, नाही तर इथंपर्यंत कसं पोहोचल्या असत्या. ठीक आहे. आता 10वीमध्ये तुम्ही म्हणताल की तुम्हाला जर मी विचारलो बाबा 10वीमध्ये किती टक्के होते तर तुम्ही काय म्हणतात? बाबा मला 95% होते. किती टक्के होते? 95. कोणी म्हणाल बाबा सर मी काटावर पास झालो मला होते 35%. ठीक आहे, 35%. आता कधी विचार केला का बाबा हे टक्केचा अर्थ काय होते? टक्केचा अर्थ होते भागिलेमध्ये 100. टक्केचा अर्थ काय होते? भागिलेमध्ये 100 असाच होते.
35%चा अर्थ काय होते? 35 भागिले मध्ये 100. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तर कधी 100 मार्काचा पेपर दिला नाही. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय झाला? 100 पैकी किती पडले? 35 पडले. 100 पैकी किती पडायत? 95 पडायत. तुम्हाला असा प्रश्न पडला की काय प्रश्न पडला की सर मी तर कधी 100 मार्काचं दिलोच नाही. मग 100 मार्काचे मी 100 मार्काचे असे 5 विषय होते मला, कारण बेस्ट ऑफ 5 असेल. 100 मार्काचे मी 5 पेपर दिलो. मग हे 100 कुठून आलं? कोणत्या पेपराचं जोडले? फक्त हे एकाच पेपराचं जोडले का? म्हणजे नाही, हे टोटल 5 विषयाची मिळून आहे ते. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर काढलंय कसं नेमकं? 35% कसं म्हणालय? मी तर दिलो होतो 100 मार्काचे, समजा 500 मार्काचं पेपर होतं. 100 बेस्ट ऑफ 5 म्हणजे 5 विषयाचे 500. आणि मला सगळ्या विषयाचे जोडून, समजा की पहिल्या विषयामध्ये 40 पडले, दुसऱ्यामध्ये 50 पडले, तिसऱ्यामध्ये 90 पडले. ठीक आहे, असे सगळे मिळून मला समजा 300 मार्क पडायत. किती मार्क पडायत? 300 मार्क. मग माझ्या मार्कशीटवर असं यावं ना की 500 पैकी बाबा मला 300 पडलेत मार्क. 500 पैकी किती पडलेत? 300. मग 500 पैकी 300च पडलेत तुला, पण ह्याचंच रूपांतर त्यानं टक्केवारीमध्ये करून सांगलंय. टक्केवारीमध्ये करून सांगले म्हणजे कसं सांगलंय ते मी सांगतो. 500 पैकी 300 पडलेत, पण आपल्याला देताना त्यांना टक्केवारीमध्ये देता येते. आणि हे हा एक टाईपचा अपूर्णांक. बघा इकडं, अंश छेद दिसलं, हे अपूर्णांक. मग हे अपूर्णांकाचं रूपांतर कशात करायला? त्यानं टक्केवारीमध्ये करायला. आणि आत्ताच सांगलो मी, टक्केवारीमध्ये जर करायचं असेल तर गुणिले 100 करा. मग ह्याला गुणिले 100 करा तुम्ही छानपैकी. आता येते तुमची टक्केवारी. 1 2 1 2 कट झालं. 5 1 5, 5 सख 30, 5 0 जा 0. आणि आलेलं उत्तर कशामध्ये द्यायचं? टक्केवारीमध्ये द्यायचं, हे विसरू नका. मग त्या लेकराला बिचाराला किती टक्के पडालेत? 60% पडालेत. किती टक्के पडालेत? 60% पडू लागलेत, असा त्याचा अर्थ होते. मग हे तशीच तयार झाले. मग तुमचे 95%, 35% हे कसं तयार झाले? त्याच प्रकारे तयार झाले तुमचे टोटल मार्क. कधी? कारण टोटल हिस्सा खाली येते, कारण 500 मार्काचा पेपर होता. 500च्या वर तर गेलं नाही बेस्ट ऑफ 5 मध्ये. 500 पैकी तुम्हाला जेवढे पडले तेवढे वर येणार आहेत. आणि याचं रूपांतर टक्केवारीमध्ये करायचं म्हणून गुणिलेमध्ये 100 केलं, काम संपलं. आता अशाच प्रकारे थोडेसे जे काही बेसिक गोष्टी सांगितलो, त्याच बेसिक गोष्टीवर तुम्हाला मी एक क्वेश्चन द्यालो. सुरुवात करूत आपण आता आपल्या फर्स्ट क्वेश्चन कडं, शेकडेवारीच्या. घ्या पहिला क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला क्वेश्चन द्यायलो, हे सगळ्यात पहिलं क्वेश्चन आलं नाही का रे? इतर गया. RRB NTPC प्रश्न आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? वरी हिंदी आहे, खाली मराठी, एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले की 0.002 हे 0.12च्या किती टक्के आहे? 0.002 हे 0.12च्या किती टक्के आहे? आता डायरेक्ट मी पॉइंट वाला क्वेश्चन घेतलो. तुम्हाला बेसिक साठी जर क्वेश्चन जर पाहिजे असेल तर मी थोडस एक बेसिक काढून देतो इथं क्वेश्चन. जसं की मी या ठिकाणी काय म्हणालो, 25 हे 25 हे 70च्या किती टक्के आहे? किती टक्के आहे? मी तुम्हाला एक असा एक छान प्रश्न दिलो बेसिक म्हणून, त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. क्वेश्चन काय? 25 हे 70च्या किती टक्के आहे? म्हण 70च्या किती टक्के आहे? म्हण. जिंदगीत कधी लक्षात ठेवा एक गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला चा येऊ लागले का ना, चा अपूर्णांकामध्ये किंवा क्वेश्चन मध्ये जर चा जर येत असेल, चाचा अर्थ काय करायचं? चा वाल्याला भागिले मध्ये लिहायचं. चाचे 2 अर्थ होतात. चाचे 2 अर्थ काय होतात? एक तर चा पुढे जर आलं तर त्याचा अर्थ होते गुणाकार, एक पहिला अर्थ झाला. आणि जर समजा गुणाकार जर नसेल त्या क्वेश्चनचा अर्थ, मग दुसरा काय निघते? चा वाल्याला भागिले मध्ये लिहायचं. भागिले मध्ये लिहा. 2च अर्थ होतात या चा वाल्याचे. हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इथं बघा, आता ह्या ठिकाणी आपल्याला अर्थ काय घ्यायचा? ह्या क्वेश्चन मध्ये गुणिले घ्यायचा आहे का भागिले घ्यायचा? कुठं लिहायचा? तर मी सांगतो. या ठिकाणी बघा, 25 हे 70च्या, आता ह्या क्वेश्चन मध्ये कसं लिहायचं? 2 संख्या तुम्हाला ऑलरेडी दिलेत की नाही या ठिकाणी?
मग कसं लिहायचं 70 आणि वाल्याला जिंदगीत कुठे लिहायचा खाली लिहायचा खाली म्हणजेच कुठे लिहायचा भागिलेमध्ये लिहायचा 70 म्हणाले ना मग 70 म्हणाले 70 कुठं आलं भागिलेमध्ये आलं आता वर काय लिहायचं वर काय लिहायचं जे पहिली संख्या कोणती आहे 25 हे म्हणलंय ना मग वर किती येणार आहे या ठिकाणी 25 येणार आहे वर किती येणार आहे तर 25 येणार आहे वालं कधी बी खाली लिहा आणि उरलेली संख्या कुठं लिहा वरी लिहा आणि आता ह्याचं किती टक्के आहे म्हणाले बघा किती टक्के आहे म्हणजेच टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं म्हणजे 70 बाबा हे किती टक्के होय 70 पैकी 25 म्हणजेच किती टक्के होईल ते हे शोधायचं आहे आणि जिथं जिथं आपल्याला टक्के काढायचं राहते त्याचा अर्थ काय होते एकच होते गुणिलेमध्ये 100 करा गुणिलेमध्ये काय करा या ठिकाणी 100 करा जसं की हे 1 0 कट झालं मग उराले किती बघा इकडे या ठिकाणी 25 गुणिले 10 केल्यावर कारण कटना चली संख्या 25 गुणिले 10 केल्यावर किती झाले 1 0 वाढते 25 गुणिले 10 250 भागिलेमध्ये किती आहे 7 न कट द्यायचं पॉइंट मध्ये येऊ द्या जसं यायचं तसं येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही बघा या ठिकाणी 7 1 7 7 त्रिक 21 7 त्रिक 21 21 झाल्याच्यानंतर तिथे किती उराले 4 उराले बघा 40 झाले 7 5 35 35 म्हणजे वरी 5 उराले आणि 5 उरलाय म्हणजे इथं पॉइंट द्या आणि इथं 0 घ्या 7 7 49 7 7 49 म्हणजेच 35.7% 35 पॉईंट किती टक्के तर 7% असा त्याचा अर्थ होते असा त्याचा काय होणार आहे तर अर्थ होणार आहे या क्वेश्चनचा आन्सर किती निघणार आहे मग 35.7% 35 पॉईंट किती टक्के या ठिकाणी तर 7% हे आपलं फायनल आन्सर असेल हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे मग अशाच प्रकारे जे आपल्याला मेन क्वेश्चन पेपरमध्ये आला होता ते क्वेश्चन कोणता आहे तर बघा या ठिकाणी हे आहे 0.002 हे 0.12च्या किती टक्के आहेत सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आता जे मी गोष्ट सांगितलो ते काय सांगितलं तुम्हाला बघा वाल्याला कधी बी खाली लिहा म्हणलो मी 0.002 हे 0.12च्या 0.12 म्हणजेच ते वाला कोणता आहे 0.12 आहे मग 0.12 हे खाली येणार आहे कधी बी 0.12 हे कुठे येणार आहे खाली येणार आहे वर काय घेऊ मी वर काय घेऊ जे संख्या राहिली ना पहिली आलेली 0.002 आणि किती टक्के आहे म्हणलं किती टक्के म्हणलं ह्याचा अर्थ काय होणार आहे गुणिलेमध्ये काय करायचं आपल्याला 100 करायचं गुणिलेमध्ये काय करायचं 100 करायचं आता ज्या विद्यार्थ्याला दशांशाचा प्रॉब्लेम येते दशांशाचा प्रॉब्लेम म्हणजेच कसं खाली 2 अंकानंतर आहे वरी 2-3 अंकानंतर आहे मला दशांशाचा सर प्रॉब्लेम येऊ लागले मग प्रॉब्लेम जर येत असेल तर तू एकच काम कर बेसिक गोष्ट सांगतो मी काय काम करायचं काम कोणतं करायचं तुम्हाला सांगतो मी बघा दशांश फक्त सेम करा खाली आणि वरी दशांश सेम करा बाकी काही नाही खाली आणि वरी काय करायचं दशांश सेम करायचं तर सर म्हणाल की सर सेम कसं करावं तुम्ही एक काम करा वरच्या वाल्याकडे किती घर आहेत बिचाराकडे 3 घर आहेत किती घर आहेत 3 घर आहेत खालच्या वाल्याकडे किती घर आहेत 2 घर आहेत खालच्या वाल्याकडे किती घर आहेत 2 घर आहेत जर समजा मी जर असं म्हणलो की बाबा वरच्याला जर म्हणलो की तू एक घर देऊन टाक कोणाला तर देऊन टाक तर हे वरचं देणार आहे का देणार नाही जर वरच्यानं जर एक घर दिलं तर बॅलन्स होते ना कारण खाली 2 घर वरी 2 घर खाली 2 घर आणि वरी 2 घर मला सांगा हे मोठं ऐकते का कारण इथे 3 घर आहेत हे मोठं ऐकणार आहे का ऐकणार नाही कोणालाही देऊन टाकणार घर असंच मग आता काय करावं लागते मग जे खालचं आहे जे छोटं आहे त्यालाच एक्स्ट्रा वाढून आपल्याला घर बनवावं लागते म्हणजेच काय सर म्हणाल तुम्ही अजून समजलं नाही मला मग कसं समजते सांगतो बघा इकडे मी जे मोठ्या संख्येचे घर म्हणजे मोठा अंक आहे घराचा मोठा अंक पहिल्यांदा चेक करायचं इथे किती घर आहेत 3 घर आहेत मग खालच्यालाही प्रयत्न करा की 3 घरच बनवायचं किती घर खालच्याकडे बी किती घर राहावं 3 घर राहावं मग कसं बनल हे वरी 3 घर आहेत खाली 3 बनवायचं नसेल तर बनवा इथे किती अंकानंतर दशांश आहे 2 आहे मी 1 0 वाढून घेतो अजून एक 3 झाले वाढून घ्या काही फरक पडणार पॉइंटच्या पुढे तुम्ही कितीही 0 घ्या काहीही फरक पडणार तेवढाच अर्थ होते आता वरी 3 घर खाली 3 घर आता जर समजा असं जर समान आलं खाली बी 3 घर वरी बी 3 घर तर त्यावेळेस समजायचं की बाबा आता या ठिकाणी काय होणार आहे दशांश कटणार आहे दशांश काय होणार आहे कटणार आहे जर नसेल तर बॅलन्स करायचं जेवढे 0 कमी पडायचे तेवढे 0 देऊन टाकून द्या काही प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे जर वरी कमी पडत असेल तर वर जास्त करा खाली कमी पडत असेल तर खाली वाढून घ्या पण दशांश सेम झालं पाहिजे खाली आणि वरी बस खाली 3 अंकानंतर आहेत वरी 3 अंकानंतर आहे मग दशांश हे डायरेक्ट कट करायचं उडाले दशांश मग वरी किती उराले या 0ला काही किंमत नाही वरी किती उराले 2
खाली किती उराले 120 होय. आता हे 100 किती वय 20 होय. दशांश तर काढलो मी. मग संख्या किती आहे या ठिकाणी 120 आहे. गुणिलेमध्ये काय करायचं आपल्याला 100 करायचा. कटत असेल तर कट करा. जसे घेऊ का 1 कट झालं. 2 न कट करा. बे सख 12 बे पंचे 10. अजून कट होईल समजा इथं बे एक बे त्रिक 6. मग मला सांगा या ठिकाणी किती टक्के उरले त्या ठिकाणी. कारण गुणिले 100 किलो म्हणजे टक्केवारीमध्ये आले. 5 गुणिले 1 केल्यावर 5 एक 5 भागिले खाली किती उरले फक्त 3 उरलं होतं आणि हे टक्केवारीमध्ये लागले. हे कशामध्ये लागले टक्केवारीमध्ये. म्हणजेच काय येणार आहे 5/3%. 5/3%. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी. ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. आता सेम तुमच्या समोर आले. आता हे क्वेश्चन याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. 10च्या 0.9%ची किंमत शोधा. 0.9%ची किंमत शोधा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की चे 2 अर्थ निघतात. एकतर भागिलेमध्ये येणार आहे आणि एकतर गुणिलेमध्ये येणार आहे. भागिलेमध्ये कुठे येते तुम्ही आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. आता गुणिले इथं काय येणार आहे गुणिलेमध्ये 10च्या म्हणजेच काय तर गुणिले 10च्या 0.9% शोधा तुम्ही. 0. किती टक्के शोधा 9%. म्हणजेच काय करायचं बघा या ठिकाणी. 10ला 10 सगळ्यात अगोदर 10ला काय आलं या ठिकाणी 10. चा अर्थ इथं काय घ्यायचा या ठिकाणी गुणिले घ्यायचा. चा अर्थ काय घेतलो मी गुणिले. 0.9% तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. 0.9 आणि टक्के लागले याचा अर्थ भागिलेमध्ये काय येणार आहे 100 येणार आहे. इथपर्यंत आपल्याला समजाव. नंतर काटाकाटी करून घ्या. तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल की बाबा दशांश वरी 0.9 आहे. मला दशांशाचा प्रॉब्लेम येऊ लागलाय. मग एक काम करा तुम्ही. आता एक काम काय करायचं. वरी किती अंकानंतर दशांश आहे 1 अंकानंतर. वरच्याकडे किती घर आहेत 1 घर आहे. खालच्याकडे कोणतं घर आहे का कोणतंच घर नाही. घर आहे का कोणतं नाही. मग एक काम करा इथं बी पॉइंट द्या आणि ह्याला बी एक घर देऊन टाका. दिल्या घर वरी आणि खाली सेम आहे. मी तुम्हाला म्हणलो पॉइंटच्या पुढे पॉइंट टाकून तुम्ही पुढे कितीही झिरो द्या काही फरक पडणार आहे का इथं फरक पडणार आहे. फक्त दशांश सेम झालं पाहिजे एकच रूल आहे बाकी काय नाही. खाली बी 1 अंकानंतर वरी बी 1 अंकानंतर. मग आता काय होणार आहे इथं कट होणार आहे. कट होऊन काय तयार होते बघा. इथं किती उडालं 10 गुणिले. आता हे उडालं आणि हे बी उडालं. दशांश उडल्यावर इथं किती उरते फक्त 9 भागिले हे दशांश उडाल्यावर इथं किती दिसाले तुम्हाला हे 1000 दिसाले 1000. मी इथं आलं 1000. आता कट करा. जसे घेऊ का हे 1 0 आणि हे 1 0 कट झाले. 1 0 कट झाले. मग शिल्लक किती उराले तुमच्या डोळ्यासमोर 9ला 9 कारण 9 1 9 बनणार आहे. भागिलेमध्ये हे किती बनाले 100. भागिलेमध्ये किती बनले या ठिकाणी तर 100. म्हणजेच 9/100 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. तुमच्या डोळ्यासमोर एक क्वेश्चन नेक्स्ट आला. 36 रुपयाच्या 1.5% रक्कम खालीलपैकी कशाच्या बरोबरीची आहे. सेम आहे जास्त काय हार्ड नाही. काय म्हणाले क्वेश्चन मध्ये 36 रुपयाच्या चा अर्थ काय होते आता सांगलो मी गुणिलेमध्ये 1.5% रक्कम. म्हणजे सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी मी 36 काढलो. चा अर्थ आला गुणिले 1.5% म्हणजेच किती येणार आहे 1.5 आणि भागिलेमध्ये किती येणार आहे 100. का 100 आलं कारण टक्के लागलेत म्हणून 100 आलं. तुम्ही काय केलं दशांश बॅलन्स करायला वरी एका घरानंतर आहे ना मग इथं बी एक घर देतो मी. किंवा कोणी असंही करू शकते वरचं एक दशांश कट करतो आणि खाली एक 0 वाढून घेतो. ज्या प्रकारे जमते त्या प्रकारे सोडव काही प्रॉब्लेम नाही. इथे किती उडाले 36ला 36 गुणिले वरी दशांश उडू. आता हे उडालं आणि हे बी उडालं. वरी किती उराले 15 भागिलेमध्ये किती उराले 1000. कटतंय का अजून काही कटतंय. कट करा. जसं घेऊ का 5 न कट होते 5 त्रिक 15. इकडं 5 दोन्ही 10 5 0 जा 0 5 0 जा 0. आता किती उरालंय 36 भागिलेमध्ये 200 आहे. मग काय करतो मी 2 न कट करतो बघा इकडं कारण खाली 100 बनते ना. इकडे कट करा बे एक बे आलं किती उराले या ठिकाणी 1 उराले 16 झाले. बे 8 16. इकडं बे एक बे 0 जा 0 बे 0 जा 0. आता ज्या वेळेस छेदस्थानी 100 येते त्यावेळेस एक आपल्याला नोट करायचं. काय नोट करायचं मी सांगतो. तुम्ही अजून इथं कट करत बसू नका. जसं की बे 92 18 इकडं बे 5 10 बे 0 0 इकडं 50 करा हे करू नका.
कारण छेदस्थानी 100 आले याचा अर्थ थोडंच तुमचं कॅल्क्युलेशन सोपं झालं का, कारण 18 गुणिले 3 करा, सरळ सरळ भागिलेमध्ये 100 आहे तर 2 अंकानंतर दशांश 2 टाकून द्या, काम संपलं. जसं की 18 त्रिक 54, 18 त्रिक किती आलं या ठिकाणी 54, 54 आणि भागिलेमध्ये किती उराले 100 उराले, भागिलेमध्ये किती उराले 100. आता जर भागिलेमध्ये जर 100 येत असेल तर एकच काम करा, सरळ सरळ तुम्ही 1 2 0 कट करा, म्हणजे खालचे जर तुम्ही 2 शून्य काढल्या तर वरी 2 अंकानंतर दशांश द्यावा लागेल. म्हणजेच कुठे येणार आहे 4 आणि 5, म्हणजे इथं दशांश येणार आहे. मग 4 5 इथं आलं तुमचं दशांश आणि हे 0 एक्स्ट्रा, म्हणजेच किती आले फायनल उत्तर या ठिकाणी 0.54, 0.54 रुपये, 0.54 रुपये. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर ए असेल ह्या क्वेश्चनचं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी आलं हे 84/41 खालीलपैकी कशाच्या बरोबरीचे असेल, खालीलपैकी कशाच्या बरोबरीचे असेल. तुम्हाला मी आता शिकवलो, काय शिकवलो मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मेन प्रॉब्लेम फक्त इथं येते, 41/203 म्हणजेच काय. मला हे तर समजलं 84 म्हणले ना, मग 84 लिहितो मी या ठिकाणी. चे म्हणजे गुणाकार, चाची चेचा अर्थ काय होते गुणिले होते. 41/203 म्हणजेच किती, पहिल्यांदा तुम्ही 3 गुणिले 41 करा. आता शिकवलं होतं मी पूर्णांक अपूर्णांकाचे टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं. बघा इकडे आता 41 गुणिले काय करा म्हणलो मी 3 करा. आता पहिल्यांदा 40चे तिप्पट करा, 4 त्रिकम 12, 120 आलं. 120 माइंड मध्ये ठेवा आणि वरी 1 चले, 3 1 3 किती झाले 120 अधिक 3 किती झाले 123 आणि प्लस 2 123 प्लस 2 124 125 125 भागिलेमध्ये किती आहे या ठिकाणी 3 उरलंय, किती उरलंय 3. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी शिकवलं होतो की कोणत्याही संख्येच्या पुढे जर टक्के लागले याचा अर्थ भागिलेमध्ये 0 द्या, 2 0 द्या. मग इथं मी काय करतो या ठिकाणी भागिलेमध्ये 100 घेतो, कारण 2 0 मला जोडायच्या टक्केवारीमध्ये. मग इथं काय येणार आहे छेदस्थानी किती येणार आहे 100 येणार आहे. हे कन्सेप्ट मी शिकवलेलं आहे अगोदर, थोडंसं रिवाइज करून बघा आत्ताच थोड्या वेळाखाली. 41/203 अर्थ काय होते हे होते, हे मी आत्ता शिकवलो, बाकी काही नाही. त्याच्यामुळे मी इथं थोडंसं फास्ट गेलो, ठीक आहे. तर आता इथं कट करा, बाकी काय नाही. काय करायचं इथं कट करायचं, जसं की कट होते का इकडं 25चा 125 खाली 100 आहे, 25 न भाग जाते बघा. 25 5 125, 25 चोक 100, 4 न 84 ला भाग जाते, 4 1 4 इकडं 4 2 8, 4 1 4, 3 न जाते बघा इकडे 21 ला भाग जाते, 3 1 3, 3 7 21, इकडे 1 उरलं इकडे 1 उरलं, काम संपलं. 7 गुणिले 5 करा, 7 5 किती येणार आहे इथं 7 5 35, किती येणार आहे या ठिकाणी 7 5 35. ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. फक्त ह्याचं रूपांतर हे कसं आलं हे तुम्हाला समजावं, बाकी काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. असे छोटे छोटे चिल्लर प्रश्न येतात आपल्या समोर जे की आपल्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका रकमेच्या 32%च्या 40%चे 60% रक्कम 432 आहे, तर रक्कम शोधा म्हणाले. काय म्हणाले रक्कम शोधा म्हणाले. सगळ्यात पहिल्यांदा चेक करा, एका रकमेच्या म्हणाले, रक्कम कोणती आहे माहित आहे का आपल्याला, माहित नाही. रक्कम कोणती आहे माहित आहे का, माहित नाही. मग मी रक्कम काय घेतो या ठिकाणी, रक्कम घ्या तुम्ही एक्स घ्या, रक्कम काय घ्या एक्स घ्या, समजण्यासाठी एक्स घ्या. एक्स न बी येते आणि बगर एक्स न बी येते, दोन्ही सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात अगोदर बेसिक कन्सेप्ट बघा. एका रकमेच्या, रक्कम किती घेतलो मी एक्स घेतलो, च्या म्हणजेच काय होणार आहे गुणाकार होणार आहे, च्या म्हणजेच काय होणार आहे गुणाकार. 32%च्या 32% म्हणजेच किती येणार आहे 32 भागिले 100, 32 भागिले 100. 32%च्या चा अर्थ अगेन इथं गुणिले आलं, 32%च्या 40%, 40% म्हणजे 40 भागिले 100. 32%च्या 40%चे 60%, अजून 60% आलं, चे 60%, चे 60% रक्कम 432 आहे म्हणजेच एक्स चे 32%चे 40%चे 60% हे कशाच्या बरोबरीचे आहे, बरोबर कशाच्या आहे 432च्या बरोबरीचं आहे, 432च्या बरोबरीचं आहे. असं क्वेश्चन मध्ये दिलंय ना, आपल्याला विचारलंय रक्कम शोधा म्हणाले. रक्कम किती धरल्या होत्या दादा आपण एक्स धरल्या होत्या, रक्कम किती धरल्या होत्या एक्स धरल्या होत्या. तुम्हाला इथे एक छोटीशी कन्सेप्ट शिकवतो मी,
काय शिकवतो बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर की बाबा जर ज्याची किंमत तुम्हाला काढायचं आहे, कशाची किंमत काढायचं आहे, एक्सची किंमत काढायचं असेल, एक्सची जर किंमत काढायचं असेल तर एक्सच्या सोबतचे जेवढे काही आकडे आहेत तुम्हाला ते सगळे पलीकडे टाकावं लागेल. म्हणजे एक्सच्या सोबत काय आहे, 32/100, 40/100, 60/100 हे सगळं तिकडे जाणार आहे. आणि तिकडे जात असताना सरळ सरळ जशाला तसं जाणार तर उलट होऊन जाते, रिव्हर्स होते. तुम्हाला ते कन्सेप्ट शिकवलं होतं. इकडे गुणिलेमध्ये असेल तिकडे जाताना भागिलेमध्ये, इकडे बेरजेमध्ये असेल तिकडे जाताना वजाबाकीमध्ये. त्याच प्रकारे इकडे जे बी काही अपूर्णांक असेल ते तिकडे जाताना उलट होऊन जाणार आहे, जशाला तसं जाईना. मग एक्स बरोबर काय निघणार आहे, एक्स बरोबर पहिलं किती होतं त्या ठिकाणी 432 होतं ना, हे 432ला 432 जशाला तसं. ठीक आहे. हे 32/100 पलीकडे गेलं, हे बरोबरच्या पलीकडे गेलं, उलट झालं. काय झालं आता हे 100/32, 100/32 गुणिले 40/100 उलट झालं, 100/40 गुणिले अजून हे 60/100 उलट झालं, 100/60. बस काम संपलं. त्याला असंही करू शकता, 100/100 हे भागिलेमध्ये आहे, पलीकडे गेले की वर गुणिलेमध्ये गेले, 100/100. किंवा असं समजा हे 100 खाली होते, पलीकडे जाताना वरी गेले. हे 32, 40, 60 वर होते, हे पलीकडे जाताना खाली गेले. मग आता एक्सची किंमत म्हणजे रक्कम आपल्याला शोधायचा आहे. काही कटत असेल तर कट करा तुमच्या डोळ्या देखत. जसं की मला इथं समजायला की इथं कट व्हाले, 1 2 1 2 कट झाले. ठीक आहे. इकडं 8 कट होते का बघा बरं, 8 कट करतो, 8 चोक 32. इकडं 8 पंचे 40, किती वर आले, 3 वर आले, 32 झाले. 8 चोक 32, 54, 6 1 6, 6 9 54. इकडं 9 आलं, इथं 1 उरलं, ह्याचं काम संपलं. आता फक्त 4 आणि 4चा संबंध उराले, 4 आणि 4चा संबंध. 4 न कट करा, इकडे 4 1 4, 4 2 8, 9 10 20 झाले, 4 पंचे 20. अजून 4 न वरी 100ला कट करा, 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 पंचे 20. इथं 1 उरलं, इथं 1 उरलं, इथं 1 उरले, काम संपलं. व इथं 1 उरलं, ह्याचंही काम संपलं. मग शिल्लक किती भेटाले तुमच्याकडे बघा. ह्या ठिकाणी एक्स बरोबर किती भेटाल, एक्स बरोबर ह्या ठिकाणी 9 गुणिले, ह्या ठिकाणी 25 गुणिले, या ठिकाणी किती आहे 25. तुम्हाला वर्ग पाठ करा म्हणून मी जे की असं इथं कामाला येते कधी बी. 9ला 9 गुणिले 25 गुणिले 25, 25चा वर्ग 625. आता इथं गुणाकार करा. आता ह्याला असं नाही केलं, अजून उभं केलं आणि त्याचा गुणाकार करत बसल्या. आडवा गुणाकारला आडवच गुणाकार करायचं. कसं, 9 गुणिले 5 करा, 9 5 45चे 5. ऑप्शन मध्ये चेक करा एकक स्थानी 5 कुठं आहे, सगळीकडेचा. 9 5 45चे 5, हातचे आले 4, इथं ह्याच्यावर डोक्यावर लिहा. 9 2 18, 18 आणि 4, 18 आणि 4 किती झाले 22चे 2, हातचे आले 2 ह्याच्या डोक्यावर. 9 सख 54, 55 56, 55 56, 5625. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. फक्त एक्सला एक साईडला ठेवा, बाकी सगळी पार्टी तिकडे न्या, काम संपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन काय म्हणाले बघा या ठिकाणी. क्वेश्चन काय म्हणते की जर बिलाची रक्कम 10% कमी केली तर 279 दिले जाते. मूळ बिल किती आहे म्हण, मूळ बिल किती आहे म्हण. आता इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी काय शिकवायचा प्रयत्न करालो. आता 10% कमी झाले, ठीक आहे, 10% काय झाले, कमी झाले. आता इथं 2 मेथडनं करता येते तुम्हाला. असंही त्या जे पहिले मी मेथड शिकवलं होतं ना, 10% कमी म्हणजे किती आहे, 10%. 10%ची किंमत भागिलेमध्ये 100 राहते, हे उडालं ना, 1/10. म्हणजे सुरुवातीला बिल 10 होतं, आता 1 कमी होऊन किती बनाले, 9 बनाले, असा त्याचा अर्थ होते. किंवा जर हे जर मेथड जर करायचं नसेल तर तुम्हाला एक सगळ्यात सोपी मेथड सांगतो, लक्षात ठेवा. कधी कोणत्याही संख्येची टोटल किंमत 100% घ्या. तुम्ही किती टक्के घ्या, 100%. जर या 100% मध्ये जर म्हणलं तुम्हाला 10% कमी करायला येत तर 10% कमी करा, किती बनणार आहे, 90% येणार आहे. 20% वाढवायला म्हणलं, 20% वाढवायला म्हणलं की 20% वाढवा, किती बनते, 120% बनते. हे प्रोसेस लक्षात ठेवा. 100% मूळ किंमत लक्षात ठेवा. आणि जर संख्या वाढत असेल तर वाढवा, कमी होत असेल जेवढेही टक्के वाढवाले तेवढं वाढवायचं, कमी म्हणत असेल तर कमी करायचं. जसं की
इथं काय म्हणाले, जर बिलाची रक्कम 10% कमी केली तर 279 दिले जाते. म्हणजेच काय, 10% कमी केल्यावर किती रुपये घेऊन आलेत, 279. मग याला असंही लिहिता येते ना तुम्हाला दादा, हे जे 279 आहे ना, 279 279 हे जे आहे ना 279, हे काय आहे माहित आहे, 10% कमी होऊन असलेली किंमत आहे. 10% कमी होऊन म्हणजेच काय, या 279 चीच किंमत मी टक्केवारी मधील खाली लिहितो. हे कशाची किंमत होय, 10% कमी होऊन म्हणजेच कशाची किंमत होय, 90%ची किंमत होय. ओरिजिनल संख्या जिंदगीत कधी वरी लिहायचं आणि त्याच्यात जे गुणोत्तर किंवा टक्केवारी जे राहते त्याची किंमत खाली टाकायचं. ठीक आहे, कारण हे जे संख्या आहे ना ओरिजिनल संख्या म्हणून मी वरी लिहिलो. किती देऊ लागले बिल, 279. 279 चीच किंमत किती टक्के आहे, 10% कमी होणार आहे म्हणजेच 90% आहे. आपल्याला काय विचारले, मूळ बिल किती टक्के असेल, 100%च असेल. सुरुवातीला बिल किती असेल, 100%. मग आपल्याला जे काढायचं आहे ना ते गुणिले मध्ये टाकायचं. काय काढायचं आहे मला, 100%ची किंमत काढायचं आहे. जे काढायचं आहे ते गुणिले मध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा 270ची किंमत तुम्ही इथं खाली टाका टक्केवारी मध्ये, आणि जे काढायचं आहे ते गुणिले मध्ये टाकायचं. बस हे रूल आपल्याला लक्षात ठेवायचा. ह्याचे की बार पुढे आपल्याला खूप काम येणार आहे, सगळ्या चॅप्टर मध्ये काम येते. सुरुवात सांगितलं मी, ओरिजिनल संख्या वरी त्याची टक्केवारी खाली लिहायचं आणि जे काढायचं आहे त्याची टक्केवारी गुणिले मध्ये टाकायचं. आता कट करा, कट होत असेल तर जसं की इथं कट होते बघा, हे 1 0 कट झालं. इकडे 9 न कट करा, 9 1 9, 9 त्रिक 27, 9 1 9. 31 गुणिले इथे किती उरले, 10 उरले बघा. 31 गुणिले 10 म्हणजेच किती आहे, 31च्या पुढे 1 0 येणार आहे. बस 31च्या पुढे 1 0 म्हणजे एवढे रुपये आता बिल असेल, 310 रुपये बिल आहे. 310 रुपये म्हणजेच किती आहे, ऑप्शन नंबर सी असेल आपल्या क्वेश्चनचं आन्सर. अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन, आता काय म्हणाले या टाईप मध्ये, जर अ चे 15% हे ब च्या 18%च्या बरोबरीचे असेल तर ब चे किती टक्के अ च्या 20%च्या बरोबरीचे असेल. मग क्वेश्चन थोडंसं भारी आहे, सॉल्व्ह कसं करायचं बघा. या ठिकाणी सॉल्व्ह कसं करायचं बघा. इकडं सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं बेसिक मी सांगतो या क्वेश्चनचं. अ चे 15% म्हणजेच काय, अ हाय अ इथे एक छोटीशी मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतो जेणेकरून तुम्हाला सोपं जाते थोडंसं बघा. जर तुम्हाला जर कधी म्हणलं या ठिकाणी की बाबा एक अ हाय, अ चे 40% हे ब च्या 20%च्या बरोबर आहे, च्या बरोबर आहे. असं जर क्वेश्चन किंवा असं जर वाक्य जर कधी तुमच्या डोळ्यासमोर आलं तर त्याचा अर्थ एकच होते. काय होते माहिती आहे का, अ चे 40%. पहिल्यांदा बेसिक सांगतो मी बघा. इकडं अ चे 40%, आणि मी जर तुम्हाला असं विचारू की अ आणि ब ची किंमत काढा किती आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा अ ला चा ची चेचा अर्थ गुणिले होते. अ चे 40%, 40% म्हणजे 40/100, 40/100. हे ब च्या म्हणजे अजून एक कोणता तर ब आहे, ब च्या म्हणजे गुणाकार, 20% म्हणजे 20/100, 20/100 च्या बरोबर आहे. मग बरोबर आहे म्हणजेच काय, अ चे 40%, ब च्या 20%च्या बरोबर आहे म्हणजे हे बरोबर आहे मध्ये. हे कसं आहे, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणावरून आपल्याला अ आणि ब ची किंमत काढायची आहे. आणि जिंदगीत लक्षात ठेवा, असं जर क्वेश्चन जर आलं आणि अ आणि ब ची जर किंमत जर तुम्हाला काढा म्हणलं तर अ आणि ब ला एक साईडला आणायचं. जसं की तुम्हाला जर एक्स ची जर किंमत काढा म्हणलं तर तुम्ही एक साईडला काय आणता, एक्स आणता, बाकी सगळे आकडे तिकडे नेता. त्याच प्रकारे जर तुम्हाला अ आणि ब दोन्ही काढा म्हणलं तर अ आणि ब एक साईडला आणायचं. ब इकडे कशात आहे मला सांगा, गुणिलेमध्ये आहे. इकडे जर येईल तर हे भागिलेमध्ये जाते. अ इथं ऑलरेडी आहे जशाला तसं अ, ह्या ब ला इकडं आणा तुम्ही भागिलेमध्ये. भागिलेमध्ये काय आणा, ब आणा. आता बरोबरला बरोबर, हे पार्टी 40/100 हे पलीकडे जाणार आहे, आणि पलीकडे जाताना नुसतं जाईना, पलीकडे ऑलरेडी किती आहे या ठिकाणी 20/100 आहे. मग हे 40/100 जेव्हा पलीकडे जाते उलट होऊन जाते, मग हे काय होणार आहे, 100/40 होणार, 100/40. मग आता इथं काटाकाटी करायचं आपल्याला. आता इथं काय करायचं, काटाकाटी. जसं की हो का,
1 2 1 2 कट झालं, हे 1 0 हे 1 0 कट झालं, बे 1 बे, बे दुने 4. मग ह्या ठिकाणाहून तुम्हाला भेटावं की अ आणि ब ची किंमत किती आहे. अ भागिले ब बरोबर किती भेटाले, वर किती उराले 1 गुणिले 1 1 भागिले ब किती भेटाले 2. आणि हे जे समोरासमोर जी आली ना किंमत तेच त्याची किंमत आहे. जसं की अ किती आहे या ठिकाणी 1 भेटाले, ब किती आहे 2 भेटाले. पण एवढं सगळं हे रामायण करायच्या नावचं जर तुम्ही जर डायरेक्ट जर असं केले असत्या, कसं केले असत्या मी सांगतो. ह्यालाच आपल्याला एक शॉर्ट टेक्निक नाही लिहिता येते. काय लिहिता येते, शॉर्ट टेक्निक. तर हर बारला एवढं सगळं करत बसायला आपल्याला तेवढं टाइम राही ना. आणि जर तुम्हाला जर असं वाक्य येत असेल अ चे 40% हे ब च्या 20%च्या बरोबर आहे, तर सरळ सरळ तुम्ही 2 रकाने करायचं, एक आहे अ आणि एक गुणोत्तराचं रकाने करायचं एक ब सोबत. अ आणि ब ची तुम्हाला डायरेक्ट मी किंमत सांगतो. आता कसं सांगतो बघा या ठिकाणी. काय करायचं, अ चे जेवढेही काही टक्के म्हणायत, अ चे जेवढेही काही टक्के म्हणायत हे ब च्या 20%च्या बरोबर आहे म्हणाले ना. एक असं करा, अ कोणाच्या सोबत आहे 40%च्या सोबत आहे. अ कोणाच्या सोबत आहे 40%च्या सोबत आहे. आणि ब कोणाच्या सोबत आहे 20%च्या सोबत आहे. आणि हे आपल्या सोबतचं कधीच आपलं राहणं एवढं लक्षात ठेवा. आपल्या सोबतचं कधीच आपलं राहणं. जसं की अजून जर तुम्हाला तुमच्या भाषेत जर सांगायला गेलं, हे अ चं पार्टनर होय समजा. हे अ चं पार्टनर कोण आहे 40 आहे. आणि ब चं पार्टनर कोण आहे 20 आहे. अ चं पार्टनर 40, ब चं पार्टनर 20. पण आपल्याला आपलं पार्टनर कधी आवडलं होतं का, नाही. आपली नजर तर दुसऱ्यावरच राहते. दुसऱ्यावर म्हणजेच काय, दुसऱ्याच्या पार्टनरकडे राहते. ठीक आहे. समोरून जर येत असेल आपल्या सोबतची सोडून आपण दुसरीकडे बघते. ठीक आहे. त्याच प्रकारे इथं बी तेच करायचं आहे. त्याला काय करायचं आहे, अ ला अ चं पार्टनर कधी आवडलंय काय, आवडलं नाही. मग अ ला कोणाचं पार्टनर आवडालंय, अ ला समोरच्याचं पार्टनर आवडालंय. म्हणजेच कोणाचं आवडालंय, ब चं पार्टनर आवडालंय. मग ब ची पार्टनरचं नाव काय आहे 20% आहे. मग अ ची किंमत डायरेक्ट तुम्ही किती घ्यायचं आहे या ठिकाणी 20% घ्यायचं आहे. आता अ एकटाच, अ च्या एकट्याच्या अंगात किडे राहतात का, राहणार. ब च्या बी अंगात सेम किडे आहेत. ब लाही आपलं पार्टनर आवडलं होतं का, 20 वाला आवडलं होतं का, नाही. मग ब कोणाच्या पार्टनरकडे बघणार आहे, ह्या साहेबाच्या पार्टनरकडे. मग ब ची किंमत किती भेटणार आहे 40%. ब ची किंमत किती भेटली 40%. बस. हे टक्के टक्केचं काही काम नाही, सोडून टाकून द्या. आता गुणोत्तर आले ना इकडं. गुणोत्तर आले की अजून थोडं छोटं करायचं याला. इकडला 1 0 गेला, इकडला 1 0 गेला. इकडे 2 आहे, इकडे 4 आहे. बे 1 बे, बे दुने 4. अ आणि ब ची किंमत डायरेक्ट तुम्हाला भेटाली 1 आणि 2. 1 आणि 2 जे की इथं भेटली होती बघा. अ ची किंमत 1, ब ची किंमत 2. अशा प्रकारे आपल्याला काढायचं. हे शॉर्टकट टेक्निक आहे, लक्षात ठेवा. पार्टनरवाले मेथड लक्षात ठेवा तुम्ही बस. त्याच प्रकारे क्वेश्चन इथं आलं होतं आपल्या समोर. काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये, अ चे 15%, अ चे 15% ब च्या 18%च्या बरोबरीचे असेल तर ब चे किती टक्के अ च्या 20%च्या बरोबरीचे आहे. मग खालचं वाक्य आपण नंतर बघू, पहिल्यांदा वरच्याच निवडा करू. वर काय म्हणाले, अ चे 15%. तुम्हाला आत्ताच त्या वाक्याचा अर्थ सांगलो. तुम्ही डायरेक्ट आता अ आणि ब ची किंमत काढाय घ्या. अ आणि ब ची किंमत कसं काढायचं, सुरुवातीला मी काय करतो या ठिकाणी अ आणि नंतर काय करतो या ठिकाणी ब. अ आणि ब आपल्याला काढायचा. अ आणि ब ची किंमत कसं निघते बघा. अ चे 15%, अ चं पार्टनर आपल्यासोबत राहते का, राहीना. मग ब चं पार्टनर कोण आहे, अ च्या पार्टनरला ब चं पार्टनर आवडलं, म्हणजेच कोण आवडलंय 18 आले. मग अ ची किंमत किती टक्के आली या ठिकाणी 18% आली. आता ब च्या सोबतचा आकडा घ्यायचा का तुम्हाला 18 घ्यायचं का, नाही. मग अ चं पार्टनर घ्यायचं, काय घ्यायचं आहे 18. ब ची किंमत किती येणार आहे 15%. ब ची किंमत किती टक्के आली या ठिकाणी 15% आली. इथं जर तुमचं जर कटत असेल तर कट करा. काय कटते, 3 न कटते बघा. 3 संग 18, 3 5 15. हे टक्के टक्के तवाच गेले कटून. अ ची किंमत आहे 6, ब ची किंमत आहे 5 असं समजा. आता वाक्य काय म्हणाले, शेवटी काय विचारले, तर ब चे किती टक्के, ब चे किती टक्के अ च्या 20%च्या बरोबरीचे आहे. म्हणजेच ब चे किती टक्के, ब चे किती टक्के म्हणजेच कसं येणार आहे बघा इकडं. ब चे किती टक्के, ब ब ला ब किंवा ब च्या जागी मी काय करतो, किंवा एक स्टेप वाढू चला. ब चे म्हणजे गुणाकार, चे म्हणजे गुणाकार. किती टक्के म्हणाले किती टक्के म्हणजेच काय, तर मी x% घेतो. किती टक्के घेतो, x%. ठीक आहे. ब चे x% हे बरोबर कशाच्या आहे म्हणाले, अ च्या 20%च्या बरोबर आहे म्हणाले. म्हणजे एक अ च्या म्हणजे गुणाकार 20%च्या बरोबर आहे. 20%च्या बरोबर आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं आहे,
ब चे किती टक्के म्हणाले, किती टक्के म्हणजे मी किती टक्के धरलो होतो, एक्स टक्के धरलो होतो बघा. या एक्स टक्क्याची किंमत मला काढायचा. कशाची किंमत काढायचा, एक्स टक्क्याची किंमत. मग एक्स टक्क्याची किंमत कशी निघते बघा. ब ची किंमत आपल्याला माहित आहे, ब ची किंमत किती आहे, 5 आहे. 5 ला 5 करा गुणिले एक्स टक्केला एक्स टक्के जशाला तसं राहू द्या. अ ची किंमत किती आहे, अ ची किंमत किती आहे, 6 आहे गुणिले हे 20% 20% जशाला तसं राहू द्या. आपल्याला फक्त हेच किंमत काढायचं आहे, हे किंमत काढायचं आहे ना आपल्याला. मग एक काम करूत आपण, हे जे 5 आहे ना हे गुणिले मध्ये, ह्याला तिकडे न्या भागिले मध्ये. त्याला कुठं न्या, तिकडे न्या. मग हे एक्स टक्केला एक्स टक्के जशाला तसं राहतात, बरोबर 6 ला 6 गुणिले 20%ला 20%. हे 5 इकडे येणार आहे, हे 5 कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी इथं सांगतो की सर तुम्ही म्हणाल की सर हे भागिलेमध्ये 100 येत होतं, इथं एक्स भागिले 100 येत होतं, कारण इथं टक्केवारी आहे ना. इथं काय टक्केवारी मध्ये. कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन्हीकडे जर टक्केवारी जर असेल, दोन्हीकडे जर टक्केवारी जर असेल, तर हे टक्केवारी आणि हे टक्केवारी डायरेक्ट कट होते. डायरेक्ट काय होते, कट होऊन जाते. एवढं लक्षात ठेवा. हा पण कट कधी होईना, जर समजा इथंच टक्केवारी आहे आणि इथं काय तर 6/4/5 एवढं म्हणलं, टक्के जर लागत नसेल, इकडेही टक्के आहे आणि इकडेही टक्के आहे म्हणून मी कट केलो. जर इकडं जर टक्के असतं आणि इकडं जर टक्के नसतं, तर ह्या ठिकाणी मी एक्स भागिले 100 केलो असतो. मग नंतर हे भागिले 100 तिकडे जाऊन गुणिले मध्ये गेला असतं. हे नोट करायचं आहे. पण हे इथंही टक्के आहे आणि इथंही टक्के आहे, डायरेक्ट मी कट केलो. तर आता काय येणार आहे नवीन प्रोसेस बघा. या ठिकाणी मी गुणिले मधलं 5 पलीकडल्या भागिले मध्ये, हे एक्स ला एक्स ठेवा, बरोबर 6 गुणिले हे जशाला तसं 20 ला 20 गुणिले मधलं 5 हे फक्त भागिले मध्ये गेलंय. 5 1 5 5 चौक 20 साइन चौक 24%. किती टक्के भेटायला, 24%. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे आपल्याला सोडवायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला एक्स ची किंमत भेटाली. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये की जर ए मायनस बी चे 40% हे ए प्लस बी च्या 20%च्या बरोबरीचे असेल, तर बी हे ए च्या किती टक्के आहे. मग बी हे ए च्या किती टक्के आहे. थोडंसं हटके आहे, जर काही सोपा लेवल जर असेल तर विचार देतो मी तुम्हाला. बरं ठीक आहे, चलू द्या. थोडंसं हटके आहे पण बघू, तेवढेही काही जास्त हटके नाही. सॉल्व कसं करायचं बघा. काय म्हणाले क्वेश्चन मध्ये, जर ए मायनस बी चे 40%, ए मायनस बी चे 40% हे ए प्लस बी च्या 20%च्या बरोबरीचे आहे. ए मायनस बी चे म्हणजे गुणिले 40% हे 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 ए प्लस बी च्या, ए प्लस बी च्या म्हणजे गुणाकार च्या 20%च्या बरोबरीचे आहे. किती टक्क्याच्या बरोबरीचे आहे, 20%च्या बरोबरीचे असेल तर बी हे ए च्या किती टक्के आहे. बी हे ए च्या किती टक्के आहे. सगळ्यात अगोदर मला ए आणि बी ची किंमत काढावं लागेल, तरच तर मला पुढची प्रोसेस काढता येते. मग ह्या वाक्यावरून मला ए आणि बी ची किंमत काढायचं आहे. आता ह्या वाक्यावरून ए आणि बी ची किंमत कसं काढायचं बघा. इकडं सगळ्यात अगोदर तुम्ही एक काम करा. आत्ताच मी तुम्हाला शिकवलं होतं की बाबा जर ए मायनस बी गुणिले जर 40 असेल, बरोबर ए प्लस बी गुणिले 20% जर असेल, तर मला जर फक्त ए मायनस बी ची जर किंमत काढायचं असेल तर किती टक्के येणार आहे, 20% येणार आहे. म्हणजेच काय, ए मायनस बी ची किंमत किती टक्के राहणार आहे, 20 राहणार आहे. किंवा टक्के असेल, कारण इकडे टक्के आहे इकडे टक्के कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ए मायनस बी ची किंमत किती आहे, 20 आहे. त्याच्यानंतर ए प्लस बी ची किंमत काढा. ए प्लस बी ची किंमत, ए प्लस बी ची किंमत किती भेटाली, का इकडला आकडा, ह्याना ह्याचा आकडा बघणार, ह्याना ह्याचा आकडा बघणार. ए प्लस बी ची किंमत किती आली, 40 आली. ठीक आहे, ए मायनस बी ची किंमत भेटली आणि ए प्लस बी ची किंमत भेटली. किंवा तुम्ही इथं कट देखील करू शकला असता. कट म्हणजेच कसं सांगतो मी बघा. इकडं थोडंसं अजून कॅल्क्युलेशन हलकं होते आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन मी हलकं करतो बघा. टक्के टक्के तर कट झाले होते, अजून इकडे कट करा, कारण इकडे 20 दोन्ही 40, 20 न कटते बघा. इकडे कट करा, 20 1 20, 20 1 20 कटलं. मग आता काय उराले, ए मायनस बी ची किंमत काय येणार आहे, आकडा कोणता आहे इथं, एक आलाय. ए मायनस बी, ए मायनस बी बरोबर. किंवा
तुम्ही एक असंही करू शकता, जर कट केलं तरी थोडंसं पॉईंट मिस जाते. मग आपण काय करू, जशाला तसंच ठेवतो. ठीक आहे, टक्के टक्के मी कट करतो फक्त, बाकी जशाला तसं ठेवतो. ए मायनस बी बरोबर, ए मायनस बी बरोबर बरोबर काय भेटाले आपल्याला, तर ए मायनस बी बरोबर, याच्या बरोबरच्या पुढचा अंक कोणता आहे, तर 20 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ए प्लस बी बरोबर काय भेटाले, ए प्लस बी बरोबर, ए प्लस बी बरोबर 20 येणार आहे का. मग ए प्लस बी ची किंमत, हे बरोबरच्या इकडली किंमत किती येणार आहे, 40 आलं. आणि जिंदगीत कधी बी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जे की मी आता शिकवायलो, जर तुम्हाला ए प्लस बी ची किंमत दिली आणि ए मायनस बी ची किंमत दिली, तुम्हाला जर असं विचारत असेल ए ची किंमत काय बाबा आणि बी ची किंमत काय बाबा, असं जर क्वेश्चन जर विचारत असेल तर काय करायचं लक्षात ठेवा. हे कन्सेप्ट गुणोत्तरामध्ये येते, पुढं चलून मी अजून सांगतो, याला डिटेल एक्सप्लेन करतो का होते असं. पण सध्याला फक्त तुम्ही असं लक्षात ठेवा, जर इथं ए आणि बी देऊ द्या, कधी कधी एक्स प्लस वाय देते, एक्स प्लस वाय ची किंमत एवढी आहे आणि एक्स मायनस वाय ची किंमत एवढी आहे म्हणते, सांगा एक्स आणि वाय ची किंमत काय. तर सगळ्यात पहिल्यांदा ए आणि बी ची किंमत काढायचं ना, मग सगळ्यात सुरुवातीला आकडा कोणता आहे, ए आहे. मग ए ची किंमत कधी काय राहते लक्षात ठेवा, एक वेळेस दोघांची बेरीज करा आणि त्याचा अर्ध करा. एक वेळेस दोघांची बेरीज करायचा आहे, म्हणजे 40 प्लस 20 करायचा आहे आणि भागिलेमध्ये काय करायचं आहे, 2 करायचं. मग किती येते बघा इकडे, 40 प्लस 20 किती आलं, 60, भागिलेमध्ये 2, 60च्या अर्ध किती येते या ठिकाणी, 30 येते, 60च्या अर्ध 30 आलं. आणि जर समजा तुम्हाला बी ची जर किंमत काढायची असेल, बी बरोबर एक वेळेस बेरीज करून भागिले 2 केला, एक वेळेस मायनस करून भागिले 2 करा. 40 मायनस 20, 40 मायनस 20 भागिलेमध्ये काय, 2, 40 मधून 20 गेले, 20 उरले आणि भागिलेमध्ये किती उरले, 2, किती आले, 20च्या अर्धे किती होतात, 10. आता हे प्लस करून भागिले 2, मायनस करून भागिले 2 का उरले, थोडं थोडं मी पुढे सांगत चालतो, हळूहळू कन्सेप्ट क्लिअर करत जातो. पण सध्याला फक्त लक्षात ठेवा, मग ए ची किंमत तुम्हाला किती भेटली, 30, बी ची किंमत किती भेटली तुम्हाला, 10. तुम्हाला काय म्हणलंय, तर बी हे ए च्या मला च्या वाल्याला खाली लिहिता, आपण पहिली कन्सेप्ट आली च्या वाल्याला, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण हे शिकले की च्या वाल्याला खाली लिहा, ए च्या किती टक्के म्हणाले, मग ए च्या म्हणजेच काय, ए ची किंमत किती आहे, 30 आहे. आणि वरी काय लिहिणार आहोत आपण, बी, आणि गुणिलेमध्ये काय करायचं आहे, 100, गुणिलेमध्ये काय करायचं तर 100 करायचं. बघा इकडे किती येते, हे एक 0 कट झालं, हे एक 0 कट झालं, 10 गुणिले 10 किती भेटायला या ठिकाणी, 10 10 100, भागिलेमध्ये हे किती भेटायला इथं, हे किती भेटायला तर 3, 10 10 100 आणि भागिलेमध्ये किती आहे, 3, 100/3%. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, सी येणार. फक्त हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय ची किंमत दिलंय, आणि जर तुम्हाला एक्स आणि वाय ची जर किंमत काढायला होत असेल तर एक वेळेस दोघांची बेरीज करून अर्ध, एक वेळेस दोघांची वजाबाकी करून अर्ध. नेक्स्ट क्वेश्चन, हे क्वेश्चन बघा आता, चा काय म्हणाले क्वेश्चन मध्ये बघा, 980 किंवा थोडस सोपं घेतो याच्यापेक्षा, हे आहे, हे बी नाही, हे बघा थोडस इझी लेवल बघू, मग नंतर त्या क्वेश्चन कडे येतो मी. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले, जर 50%चा 40% बरोबर 80चा x%, 80चा x% असेल तर x ची किंमत शोधा म्हणाले. 50चा म्हणाले म्हणजे 50चा म्हणजेच काय, 50 चा चा अर्थ गुणाकार, 40%, 40% म्हणजेच किती, 40/100, 40/100 बरोबर, बरोबरला बरोबर. 80चा 80ला 80 चा म्हणजे गुणाकार, चा x% असेल, म्हण किती टक्के असेल, x% असेल तर x ची किंमत शोधा म्हणाले. x ची किंमत मला शोधायचं आहे. तुम्हाला मी आत्ताच एक कन्सेप्ट शिकवलं होतो, काय शिकवलं होतं, इकडे बी टक्के आणि इकडे बी टक्के असेल आणि दोघांच्या मध्ये जर गुणिले असेल तर हे टक्के डायरेक्ट तुम्ही कट करून टाकून द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त x ची किंमत काढायचं आहे ना, हे गुणिलेमध्ये 80 येणार, इकडे न्या भागिलेमध्ये, मग 50 गुणिले 40 राहते, गुणिले मधलं 80 आहे, हे भागिलेमध्ये 80 आलं, बरोबर मध्ये किती उरालं, x उराले, बस काम संपलं. 1 0 1 0 कट झालं, 4 1 4, 4 2 8, 50/2 उराले, 50चे अर्धे करा, किती भेटणार आहे या ठिकाणी, 25.
50 अर्धे किती भेटणार आहे या ठिकाणी 25. ऑप्शन नंबर किती असेल मग या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आता वरचे क्वेश्चन कडे या. हे क्वेश्चन बघा आता. त्या क्वेश्चन मध्ये काय म्हणालंय, जर 160च्या 20% प्लस 50च्या 10% बरोबर x मायनस 1 असेल तर x ची किंमत शोधा. म्हण क्वेश्चन काय म्हणले बघा. 160च्या 20%, 160च्या 20% म्हणजे किती? 160 चाची याचा अर्थ गुणिले होते 20%, 20% याचा अर्थ 20 भागिले 100, 20 भागिले 100 प्लस 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 50चा, 50चा म्हणजे गुणाकार, 50चा म्हणजे गुणाकार 10%, 10% म्हणजे 10 भागिले 100, 50चा 10% बरोबर बरोबर x मायनस 1 असेल, x मायनस 1 असेल म्हण, x मायनस 1 असेल तर x ची किंमत शोधा म्हणाले. म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायचा. मग x ची किंमत जर काढायचं असेल तर पहिल्यांदा ह्याला निपटून टाका तुम्ही. कसं निपटवायचं? हे जे स्टेप आहे 160 गुणिले 20 भागिले 100 आणि हे दोन सेपरेट कॅल्क्युलेशन आहेत. दोघांच्या मधात प्लस आहे ना, म्हणजे हे अलग आहे आणि हे अलग आहे, एवढं लक्षात ठेवा. मग इकडं कट करा पहिल्यांदा. हे 1 0, हे 1 0 कट झालं, हे 1 0, हे 1 0 कट झालं. 16 गुणिले 2 करा, 16 दोन्ही आलं 32 प्लस हे 1 0, हे 1 0 कट झालं, हे 1 0, हे 1 0 कट झालं. 5 गुणिले 1, 5 1 5 बरोबर x मायनस 1, x मायनस 1. आता एक काम करूत आपण, 32 प्लस 5 केल्यावर इथे किती भेटणार आहे? 37. किती भेटणार आहे? 37. आणि हे जे मायनस मध्ये 1 आहे ना, आपल्याला फक्त x ची किंमत काढायचं आहे. इकडं जर मायनस 1 असेल, जर बरोबरच्या इकडे यायचं असेल तर सिम्बॉल चेंज होते, मायनसचं प्लस 1 गेलं बरोबर x. मग 37 प्लस 1 किती भेटलं या ठिकाणी? 38. 37 प्लस 1 किती भेटलं या ठिकाणी? 38. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. हे एक क्वेश्चन राहिलं होतं बघा, 9 नंबरचं क्वेश्चन. 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणाले की 980 चा 10%, 980 ला 980 बघा या ठिकाणी 980 चा चा अर्थ गुणिले किती टक्के म्हणलंय? 10%. किती टक्के म्हणलंय? 10%. याला 10% तुम्ही असं करा, 10% मायनस मायनस 450 चा x%, 450 चा म्हणजे गुणाकार x%, x% बरोबर 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 160 चा 160 चा अर्थ गुणिले किती टक्के म्हणाले? 5% म्हणाले. किती टक्के म्हणाले? 5% म्हणलं. बघा आता मांडणी करून घ्यायचं. आता प्रश्न एकाचाच येते, एकाचा म्हणजे कोणता येणार आहे? हे टक्केवारीचा अर्थ तुम्ही भागिलेमध्ये 100 का घेतला नाही? भागिलेमध्ये 100 घेतलं तर जमलं असतं, पण थोडंसं अजून तुम्हाला किचकट गेलं असतं, अजून तुम्हाला काय थोडंसं अजून प्रॉब्लेम दिला असतं. पण त्याच्यापेक्षा एकच म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवा, जर इकडे बी टक्के बरोबरच्या इकडे बी जर टक्के येत असतील तर सरळ सरळ तुम्ही कट करा. मी इथं का कट केलं नाही टक्केवारी? बघा इकडे ह्या क्वेश्चन मध्ये इकडे भागिलेमध्ये 100 का लिहिलो? कारण बरोबरच्या पुढे काही टक्के म्हणलं होतं का? इथं म्हणलं नव्हतं, म्हणून मी इथं कट केलं नाही. ठीक आहे. पण इथं म्हणाले ना बरोबरच्या पलीकडे बी टक्के येऊ लागलेत की नाही. मग सरळ सरळ एक टेक्निक काय लक्षात ठेवा, हे इथलं टक्केवारी, इथली टक्केवारी आणि इकडली टक्केवारी कट होऊन जाते, पण बरोबरच्या पलीकडे टक्के राहावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हणलं होतं की हे अलग समीकरण आहे, हे अलग समीकरण आहे आणि हे अलग समीकरण आहे. मग प्रत्येक समीकरणामधलं जर टक्के टक्के जर येत असेल, इकडलं टक्के इकडलं टक्के इकडलं टक्के डायरेक्ट तुम्ही कट करून टाकून द्या, काही प्रॉब्लेम येईना. पण फक्त एकच रूल आहे, बरोबरच्या पलीकडे टक्के राहावं लागेल आणि जर नसेल तर मग कट होईना, हे लक्षात ठेवायचं. थोडंसं स्मार्ट अप्रोच आहे. आता नॉर्मल जे पोरं काय करतात, तर भागिलेमध्ये 100 करतात, इथे भागिलेमध्ये 100, इथे भागिलेमध्ये 100. पण मी तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स लेवल जाऊन शिकवालो, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये टाइम वाचाव. मग इकडे किती उराले मला सांगा? 980 गुणिले इथे किती उराले? 10 उराले. 980 गुणिले 10 केल्यावर किती येते मला सांगा या ठिकाणी? 980 1 0 समोर लागणार आहे फक्त बस, मायनस मायनस 450 गुणिले x केल्यावर किती येते? 450 x येते बरोबर बरोबर. इकडे गुणाकार करा, 5 0 जा 0, 5 सक 30 ला 0, हातचे आले 3, 5 1 5, 6 7 8, 800 उलाले. आता प्रॉब्लेम असा आहे, मला काढायचा x ची किंमत. ठीक आहे. मग मी एक काम करतो की हे जे प्लस 2 मेथड आहेत या ठिकाणी, प्लस 9800 ला मी तिकडून येतो. पण एक नोट करायचा तुम्ही, पण इकडे हे मायनस मध्ये सिम्बॉल राहते ना, मग अजून तुम्हाला प्रॉब्लेम येते मायनस मध्ये सिम्बॉल आलं तर. मग त्यापेक्षा एक काम करूत आपण,
-450 ला तिकडे घेऊन जाऊ +450 कडे, म्हणजे धनसंख्या राहावं बस, बाकी काही नाही. मग काय करूत आपण, या +800 ला इकडं आणूत आणि -450 ला तिकडं नेऊत. मग हे 9800 ला 9800 +800 आहे, हे -800 झालं, बरोबर -450x हे पलीकडे जेव्हा जाते तेव्हा +450x होऊन जाते, +450x होऊन जाते. मग आता इथं वजाबाकी करा सगळ्यात अगोदर, तर 9800 मधून 800 गेले फक्त, इथं फक्त उरायत 9000. 9000 बरोबर हे 450x आहे, 450x. इथं काही राहणार म्हणजे सिम्बॉल गुणिलेचं राहते. आणि मला जर x ची किंमत काढायचं असेल तर गुणिले 450 इकडे न्या भागिलेमध्ये. 9000 हे भागिलेमध्ये काय आलं, हे 450 बरोबर मध्ये काय उराले, फक्त x उराले. कटवा इथं आता, हे 1 0 हे 1 0, 45 ची दुप्पटच आहे 90, 45 ची दुप्पट आहे 90, 45 1 45, 45 दोन्ही 90, 45 0 जा 0, किंवा इथं 5 5 न सुद्धा कटू शकता, 9 9 न सुद्धा कटू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किती भेटाले फायनल उत्तर मग या ठिकाणी 20 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. फक्त टक्केवारीमध्ये समजून घ्या, इथं कन्फ्यूज होऊ नका, इथं आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त बरोबरच्या पुढे जर टक्के जर असतील तर इकडलं टक्के कट होते, लक्षात ठेवा.